850 वर्षापूर्वीचा तो काळ, जिथं माणसात स्पृश्य अस्पृश्य असा भेद निर्माण झाला होता, जिथे अस्पृश्याची सावली विटाळ वर्ज्य मानली जायची, देहाला धर्माच्या नावावर डांबून ठेवले जात असत. सूर्याचा सूर्यप्रकाश, चंद्राची शीतलता व पृथ्वीचे मातृत्व यापासून अस्पृश्याला दूर लोटले गेले. यामुळेच अस्पृश्याचे जीवन नरकमय झाले होते. मानवातील भेदामुळे माणुसकी संपूर्ण नष्ट झाली होती. अशातच जाती व धर्माच्या जोखडात अडकलेल्या अस्पृश्यांना मुक्त करणारा समाजाच्या उदयाचा सूर्यकिरण पृथ्वीवर आला आणि आपल्या तेजाने, विचाराने व मातृप्रेमाने अस्पृश्यांना आपल्या सहवासाच्या पंखाची ऊब दिली. त्या महात्म्याचं नाव होतं महात्मा बसवेश्वर. अस्पृश्याच्या भाळी लिहिलेली भूगमुद्रा पुसली. मानवामधील दुरावा व अंतर निर्माण करणाऱ्या धर्माने अस्पृश्य व स्त्रियांना नाकारले होते. तो धर्म यांनी नाकारला व लिंगायत वीरशैव धर्माची स्थापना करून समतेचे विचार, रोटी बेटी व्यवहार वाढवले. यामुळेच अस्पृश्याचे जीवन मंगलमय झाले. त्यामुळे तथाकथित धर्मसृष्टी अस्वस्थ झाले व महात्मा बसवेश्वराविरुद्ध कांगाळ्या वाढल्या. पण महात्मा बसवेश्वरांनी कुणालाही न जुमानता अस्पृश्याच्या जीवनाला ज्योतिर्मय केले. रंगदेवता व रसिक श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून मातृभूमी महाविद्यालय उदगीर सानंद सादर करीत आहोत एक पथनाट्य, युग पुरुष महात्मा बसवेश्वर. मार्गदर्शक श्री सतीश आर उस्तुरे, अध्यक्ष मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर. प्राचार्या सौ उषा कुलकर्णी. संकल्पना रमेश पवार. लेखन आणि दिग्दर्शन प्राध्यापक बिभीषण मध्यवाड. यातील कलावंत शिवराज राठोड, आकाश कांबळे, आकाश गायकवाड, सुजाता सोमवशी, पंकज बनसोडे, दीपक रणदिवे, नीरज जोशी. विशेष आभार माननीय चंद्रकांत अण्णा वैजापुरे व सर्व सन्माननीय सदस्य, महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती उदगीर, श्री गणेश कुलकर्णी, सौ ज्योती स्वामी आणि श्री रवी मोजेस स्टुडिओ बिदर. युग पुरुष महात्मा बसवेश्वर. महाराज धर्म वाटला, आपला धर्म बुडाला. महाराज धर्म बुडाला. धर्म वाचवा महाराज, धर्म वाचवा. अमंगळ महाराज, अति अमंगळ. अहो पंथ, काय झाले धर्म बुडायला? छे महाराज, माझ्या मुखातून एवढे अभद्र कसे बोलू? अमंगळ महाराज, अमंगळ. अहो पंथ, असे काय घडले सांगा तरी. अमंगळ महाराज, अमंगळ. अस्पृश्य मुलगा शीलवंत आणि मधुवारसाची मुलगी यांचा विवाह करत आहेत महाराज. हे असं कसं शक्य आहे? स्पृश्य आणि अस्पृश्याचा विवाह? होय महाराज. आता धर्म बुडणार, पिढ्या नष्ट होणार, संस्कृती नष्ट होणार, विकृती बाळवणार. अमंगळ महाराज, अमंगळ. अरे रे रे रे, छे 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 छे. उच्च आणि कनिष्ठ यांचा विवाह हे कसे शक्य आहे? हे थांबलं पाहिजे पंथ, हे थांबलं पाहिजे. आणि हे करतय कोण? अमंगळ महाराज, अति अमंगळ. बसव आणि त्यांचे वीरशैव करत आहेत महाराज. काय? बसव हे आमचं राज्य बुडवणार की काय? हे आमची संस्कृती परंपरा बुडवणार की काय? हे थांबलं पाहिजे पंथ, हे थांबलं पाहिजे. होय ना महाराज, हे थांबवण्यासाठी एकच पर्याय आहे. कोणता पर्याय आहे? हे थांबवायचं असेल तर वीरशैव संपवावं लागेल. त्यांचे सर्व साहित्य नष्ट करावे लागेल. त्यांचे विचार संपवावे लागतील महाराज. अशाने धर्म वाटेल. बसवाला थांबवा महाराज. अमंगळ महाराज, अमंगळ. बसवाला बोलवा. आत्ताच्या आत्ता मला दरबारात बसवा पाहिजे.
बोलावणं पाठवलं होतं महाराज. बसवा, मी हे काय ऐकतोय? तुम्ही आमचा धर्म बुडवताय, संस्कृती नष्ट करताय. धर्म बुडाला काय झाले महाराज? तुम्ही चांभार शीलवंत आणि मधु वारसाची मुलगी यांचा विवाह करताय. एका कनिष्ठ जातीच्या मुलाचा विवाह एका उच्च जातीच्या मुलीशी करताय. अशाने धर्म बुडणार नाही तर काय होणार? महाराज, मधुवय्या आणि हरळय्या त्यांनी लिंग दीक्षा घेतली आहे आणि ते लिंगायत झालेत. लिंगायत? असला कसला धर्म तुमचा? माझा धर्म मानवतेचा महाराज. महाराज, जात पात संपल्याशिवाय आपण न्यायाने नांदू शकत नाही. जात पात हे माणसात भेद निर्माण करतात, दरी निर्माण करतात महाराज. मग अशाने धर्म बुडणार की काय? महाराज, तुमचा धर्म बुडणारच नाही. त्यांनी तर लिंगायत धर्म स्वीकारलाय आणि राहिला प्रश्न तो विवाहाचा, ते दोघांच्या सहमतीने मंगल बंधनात बद्ध होत आहेत. महाराज, आपण सगळे एकाच परमेश्वराची लेकरं. काळाची पावले ओळखून आम्ही आमच्या आचरणातील स्पृश्य आणि अस्पृश्य, उच्च आणि नीच, स्त्री आणि पुरुष हा भेद त्यागला पाहिजे. आपण राजे आहात. मोठ्या मनाने त्यांना माफ करावे आणि मोठ्या मनाने नवविवाहितांना आशीर्वाद द्यावेत. महाराज, बसवा, आमचा धर्म बुडवायला निघालात की काय तुम्ही? आमच्या राज्यात कदापि चालणार नाही. तुमचा धर्म कसला? जे स्पृश्य आणि अस्पृश्य समजत नाही असा धर्म कसला आहे तुमचा? महाराज, मानवाचा व मानवजातीच्या उत्थानासाठीचा माझा हा वीरशैव धर्म. माझ्या धर्मातील स्पृश्य अस्पृश्यतेची जळमट तेव्हाच जळून भस्म झाली आहे. माझ्या धर्मात समतेच्या पार्श्वभूमीवर रोटीबेटी व्यवहार होऊ लागले आहेत. माझ्या सर्व दीक्षावंताचा एकच धर्म आहे, एकच संकल्प आहे, एकच तत्वज्ञान आहे आणि एकच ध्येय आहे, ते म्हणजे मानव कल्याणासाठीची मानवता. माझा धर्म शास्त्र आणि ग्रंथात नसून दीनदलितांच्या दुःख आणि वेदनेत आहे. महाराज, तुम्ही एकटे म्हणजे तुमचा धर्म झाला काय? नाही महाराज. ज्ञान, प्रज्ञा व सदाचारासह जे जीवन जगतात ते माझ्या धर्माचे. मग तो आपल्या चर्माचे पवित्र पादत्राणे बनवून देणारा चांभार हरळय्या, वीरशैवावर प्रेम करणारा मातंग चन्नय्या, सचिव हडपद, ढोर ककय्या, शिपाई मत्सय्या, धोबी मडिवाळ, सुवर्णकार बोंबय्या आणि वृक्ष, पाने व फुलावर प्रेम करणारा दशरय्या, असे अनेक माणसांचे ज्या धर्माने माणूसपण हिरावून घेतले तो धर्म कसला? त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. महाराज, त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. अधिकार? अधिकार? आणि तोही माझ्या राज्यात कदापि मिळणार नाही. महाराज, तुम्ही राजे आहात, तुमची काहीच जरब नाही का? या बसवामुळे धर्म नष्ट होईल, धर्म बाटेल, याने राज्य नष्ट होईल. याला पायबंद घाला महाराज, पायबंद घाला. कोण आहे रे तिकडं? वधूवरांच्या आई वडिलांना हत्तीच्या पायाखाली द्या. वधूवरांचे भाल्याने डोळे काढा, त्यांना रक्तबंबाळ करा, त्यांना मृत्यू आणि अशी यातना द्या की पुन्हा कोणी धर्म बुडवण्याचा विचार सुद्धा करणार नाही. तुम्ही आमचा धर्म संपवताय का? जर जीव वाचवायचा असेल तर बसवाच्या धर्माचा त्याग करा आणि आमच्या धर्माचे पालन करा. ज्या धर्माने आम्हाला माणुसकी दिली त्या धर्माचा त्याग कधीही करणार नाही. प्राण द्यावा लागला तरी चालेल. महाराज, महाराज हे आपल्या आज्ञेचं पालन करत नाहीत. द्या द्या, यांना देहदंडाची शिक्षा द्या. धर्म बुडवे कुठले?
तुम्ही कितीही माणसे संपवली तरी वीरशैवाचा विचार संपणार नाही. एक मारा 1000 तयार होतील. वीरशैवा हा मानवाचा आणि मानवतेचा धर्म आहे. जात पाहुनी शोधती सुतक, जात पाहुनी शोधती सुतक, ज्योती घेऊनी शोधती अंधार. काय हे मूर्ख मानवा जाती श्रेष्ठ म्हणती, माझी जात श्रेष्ठ म्हणती. विप्र शतकोटी असून काय, भक्त शिखामणी असे उठती. आमच्या कुडल संगमाच्या शरणपाद परिसावरती विश्वास ठेव, विश्वास ठेव, विश्वास ठेव. ओम नमामि भक्तवत्सलम् अत्यंत शांत पुरुषोत्तमम् अज्ञानतिमिरहरणम् श्री बसवारूढयतीश्वरम् कनकमुकुटभूषणधरम् भस्मपणिलेपिताम्बरधरम् मोक्षैकपददं देवम् श्री अश्वारूढमहं भजे. देवादिदेवरार्चित बसवं भावातीतं भजकर बसवं. सर्वदि साक्षि कारण बसवं नमामि श्री गुरु बसवारूढम्.